बाजूनच पाहिजे मला इथे डायरेक्ट दोन्हीची. हे त्याच्या नियमामध्ये घालण्यासाठी तर कालावधी लागेल ना आम्हाला. कशासाठी काय काय नियम करायचं? कारण नियम जर करायचे असतील तर ते नियम करून त्याची जी प्रक्रिया आहे काही. अरे बाबा मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे. काही बरोबर आहे तुमचं म्हणणं, तत्वतः तुमचं म्हणणं बरोबर आहे. तेवढा नोंदीचा आधार आहे ते तुमचं सातारा संस्थांचे गॅजेट आहे, पण ते तेवढा आधार आहे. त्याचं नोटिफिकेशन काढणं आम्हाला गरजेचं आहे ना. त्याचे नियम होत नाही, त्याला कालावधी थोडा लागणारच ना. नाही लागत नोंदी असेल लागते मग सगळ्या सोयऱ्याला लावला होता 6 महिने पण नाही अंमलबजावणी. तर आता आपण तुम्ही नंतर मुद्द्यावर येतोच आहे. याच्या बाबतीमध्ये शासनाची विनंती अशी आहे की गॅझेटियर लागू करण्यासाठी जी कायदेशीर प्रक्रियाचा कालावधी लागणार आहे तो कालावधी आपण द्यावा. नाही नाही त्याला एक दिवस नाही देत तुम्हाला. मला आडमध्ये समजा कायदे मान्य करायचे नाही म्हणा. 23 पुरावे आपण ऍड केले मागणी 58 लाख आपल्याला मिळाले. हो त्याच्यासाठी सुद्धा कुठले कुठले पुरावे हे करायचे, काय पद्धत टाकावी, कसं लागू करायचे याच्या संदर्भामध्ये काय पद्धत असेल. गाव न्याय लोकसंख्या दिली मराठीची, तालुका जिल्हा न्याय दिली तेवढंच मराठी. त्या टायमाला ते गेलं कुठं कुंडी. समजा आता गॅझेटियर मध्ये एखाद्या जिल्ह्याची तर माहित असेल तुम्हाला. संभाजीनगर मध्ये त्या काळी किती होते गॅझेटियर मध्ये तरी अंदाजे एखादा अंदाजे असं सांगता मला वाटतं संभाजीनगरला तुम्ही धरा 1,23,000 रुपये त्या काळी होते. 1,31 मध्ये तिथं होते 1,00,000 त्या काळी होते 1,31,000 मध्ये. तिथं होते 1,23,000 मराठी कुणबी, मराठी नाही कुणबी त्या काळी. ते कुणबी गेले कुठं. आता 1,23,000 5 पोरं भरा 5 लाख तर मराठी बीड मध्ये असते कुणबी. ते गेले कुठे हे म्हणणार. जालना 97,000 मराठी कुणबी त्यावेळेस 97. 5 एका पोरं झालं असं त्याच्या 12 13 होते ते एका. आता 2 होते पण तेव्हा तरी बी तिथं 4,45,000 तर होते 5 पट. ते कुणबी कुठे गेले म्हणून गॅजेट आहे आमच्या जवळ. बरोबर आहे. तुम्ही ते दोन्ही गॅजेटची अंमलबजावणी करून टाका मोकळ्या. हो पण ते अंमलबजावणी करण्यासाठी काही प्रक्रिया आहे त्याची काही प्रक्रिया नाही. मग सगळ्या शहरात प्रक्रिया काय झालं. सगळे सोयरे तर मी सांगतो तुम्हाला त्या प्रक्रियेमध्ये आम्हाला थोडासा कालावधी लागणार होते. नाही तर नियम बनवता येणार नाही. सगळे सर्टिफिकेट्स आपण इश्यू केले. मराठवाड्यातला मराठा कुणबी याच्या आधारे संपला विषय. काय करता दुसरं. तुम्ही अभ्यास केला 13 महिन्यापासून. हे सरकारचं आभर धावण्याचं आहे. तुम्ही अभ्यास केलाय सगळं झालं. तुम्हाला जर ते म्हणले की अहवाल देऊन टाका की आम्हाला मराठवाडा सातारा गॅझेटियरचं 13 महिने झाला अभ्यास केलाय अहवाल देऊन टाका मराठवाड्यातला मराठा कुणबी आम्हाला लगेच अंमलबजावणी करायची मंजुरी देऊन. आता राज्य मंत्रिमंडळाची कॅबिनेटची बैठक तुम्ही 1 मिनिटात देता. कारण तुम्ही 13 महिने झाला अभ्यास केला. शंभूराजांनीच एकट्यानेच 9,000 रुपये ऍप्रिशिएट करून आणलं होतं. त्याच्यात तुम्ही पण गॅजेट आणलंय. आणलंय का नाही. तुम्ही आणलं म्हणजे तुमचा अभ्यास झाला. हे सरकारचं आभर जाऊ नये. हे तुमच्याकडून अहवाल घ्या नाही असं आमचं म्हणणं. तुमच्याकडून त्यांनी अहवाल घ्यावा. उद्या सकाळी लागू होतं. आता जरी कॅबिनेट घेतली तरी अधिकार होतो कॅबिनेटला तेवढं. असं का तिन्ही कायदेमंडळ ऍक्टिव्ह आहेत. आता अस्तित्वात नाही का राज्य विधानसभा विधानमंडळ अस्तित्वात नाही का. राज्यपाल महाराष्ट्रात अस्तित्वात नाही का. आता लगेच 10 मिनिटात होतं सगळं. आम्ही 2 वर्ष ते उकळून केलं जातं. यासाठी तुमचं म्हणणं आहे की काय कालावधी 1 मिनिट सुद्धा नाही. याच्यात तरी नाही गड्या साहेब. याच्यात तरी नाही. 13 महिने अभ्यास झाला 6 महिने काय झालं पाहिजे. तुम्ही आता याची अंमलबजावणी करावं. त्या दोन्ही गॅझेटियरची त्या 2 याला वेळ द्यायला तयार आहेत. आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला द्यायला वेळ तयार आहेत आणि अंश संस्थांना द्यायला वेळ तयार आहे. हैदराबाद गॅझेटियर आहे. सातारा संस्थांच्या गॅझेटियरला 1 मिनिट सुद्धा वेळ द्यायला तयार नाही आहे. कारण हे वाचून झालंय. सगळी प्रक्रिया झाली. पुरावे बरे उडत नाही. हे उडत नसतं. दुसरं तरी एखादं उडण हे उडत नसतं. कायदेशीर दस्तावेज कसं उडण. सातारा संस्थांचं हैदराबाद गॅझेटियर
सरकार येतच नाही, काय करता येणार आहे कोणाला? खोटं असतं तर उडालं असतं. बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण प्रक्रियेसाठी जी काय वेळ लागणार आहे तेवढा तरी वेळ प्रक्रियासाठी 13 महिने झाला ना अभ्यास चालू आहे. शिंदे समितीपेक्षा हुशार आहे ते रे. नाही. बरोबर, ती प्रक्रिया त्यांनी अजून राबवली पाहिजे ना. त्यांना राबवा म्हणा. त्यांनी सांगितलं नाही, या दोनला नाही ऐकत मी. सातारा संस्थान आणि हैदराबाद घ्यायचं याला नाही ऐकत. मला गोळ्या घाला तुम्ही आडमुठे समजा काही समजा, मी हालत नाही. मी ठाम करून निर्णय करून आले घरूनच. बाकीचं सांगा तुम्ही. तुमच्या शब्दाला ते वरचे याला लय झालं ते 8-15 दिवस म्हणता येईल, चला ठीक आहे, 2 महिने ठीक आहे, चला. गेला नाही त्या 2 विषयाला मी 1 मिनिट नाही आलो. सातारा संस्थान हैदराबाद गॅझेटियरला 1 मिनिट ऐकू शकत नाही. 2 तात्काळ करा असं म्हणतात लगेच. आणि ह्याला कालावधी 2 महिन्याचा जास्त. ठीक आहे. हा हे पुन्हा लढ लगेच ऍड करायला. हैदराबाद गॅझेटियर आणि सातारा मधल्या नोंदीचा आधार सर्टिफिकेट देण्याची तजवीज मध्ये सातारा गॅझेट आणि हैदराबाद गॅझेट ऍड करावं लागतं. त्यांचं ताबडतोब कालावधी आपण मागतोय देण्यासाठी वर्षासाठी 2 महिन्याचा कालावधी द्यायला तयार. तुमचं काय म्हणणं आहे ते खटल्यांच्या संदर्भामध्ये माझ्याकडे काम नाही. त्याच्यातलं राहिलं ना मला त्याच्यातलं हे शब्दाचा उल्लेख पण हवा की मराठवाड्यातला मराठा कुणबी. हो हे सरसकट होत. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे ह्याचे सरसकट होत. सातारा आणि गॅझेटच्या नियमामध्ये तरतूद करा. मला एवढं माहिती 13 महिने झाले अभ्यास करतोय शिंदे समितीचा अभ्यास संपलेला आहे. सरकार नाटक करतोय. याची डायरेक्ट मंजुरी अंमलबजावणीच पाहिजे. याच्यात ऐकतच नाही. तर तुम्ही म्हणता बुवा आता आम्ही निर्णय लागू केला, राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेतली, आता 15 दिवस त्याला चालणारच नाही. अंमलबजावणीच कागद हातात पाहिजे. उद्या सकाळपासून या दोन्हीकडचे प्रमाणपत्र हैदराबाद गॅझेटच्या नोंदीच्या आधारे आणि सातारा संस्थांच्या गॅझेटच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला सुरुवात केली. असंच आदेश सुटणार पाहिजे. ते ऐका नाही म्हणतात. नाही अंमलबजावणी कशी करायची? अंमलबजावणी तुम्ही उद्या त्याला प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या हातात देणे, उद्या प्रत्येक तहसीलदारच्या हातात देणे. गॅझेटियर इथं नोंदी आहेत, या नोंदीप्रमाणे लगेच प्रमाणपत्र उद्या सकाळपासून द्यायला चालू करा. समजा 100 नोंदी आहे आणि 100 कोण व्यक्ती आहेत ते माहिती. एवढेच येत त्या गावात जे आत्ताचे मराठी आहेत त्यांचा संबंध कसा लावायचा? मग ते दुसरं कोणा संग लावता? समजा माझे आजोबा सर्टिफिकेट नाहीये पण ते हैदराबाद मध्ये होते. हैदराबाद गॅझेटियरचं दादा आम्ही केलेल्या अभ्यासानुसार असं तुमच्यापेक्षा हुशार आम्ही कुणी नाही, त्या कांशी आमच्या कोणाच चुकणार. पण उदाहरणार्थ एखादं गाव आहे, उदाहरणार्थ अंतरवाली, आता तिथलं उदाहरण घेऊ. तिथं त्या काळी 100 लोक दाखवले तुमच्या म्हणण्याप्रमाणे. 100 आहेत पण नाव नाही, आडनाव बी नाही. मग ते धड मराठा नाही, ते धड कुणबी नाही. मग आताचा मराठा जे आहे तोच ते 100 आहेत. समजा आज गावामध्ये 500 लोक आहेत, ते सगळे मराठा नाही तर ते कुणबी आहेत. ते कुणबी आहेत हे कसं ठरवायचं? हे काय गॅजेट सांगतंय ना. गॅजेट मध्ये नावं नाहीत ना. एक मग ते कुणाचे आहेत? तो जो ते 100 लोक कुणबी होते याच्यासाठी काहीतरी एक पद्धत आम्हाला ठरवावी लागेल ना. बघा त्या काळचा आधारच तिथे असा आहे, हेच मराठी ते कुणबी दुसरे कुणी नाहीत. ते गॅजेटच आमचं आहे. हे बरोबर आहे काय? गॅजेटच आमचं, ते दुसऱ्याच आहे का? मग गाड घुसू नका. तुम्ही बी काय करता, तुम्ही करता कन्फ्युजन सगळं लोड. हे गॅजेटच मराठीसाठी कन्फ्युजन होईल. पुन्हा ते कोण ठरायचं काय करायचं म्हणलं मग ते झालं आडमोठपणा. ते गॅजेटच आमचे. मग ते गॅजेट मध्ये असणारा मराठा हे कुणबी, दुसरा कोणी कुणबी सांगा. मग चला बाकीच्याला तर आरक्षण आहे. बाकीच्या जाती जर म्हणावं ते आहेत, बाकीच्या जाती म्हणावं तर बाकी जातीला सगळ्याला आरक्षण आहे.
जरी त्याच्याकडे कुणबीचं responsibility नसली, तरी शेतीवाडी होती, अमुक होती, हे पुरावे कोणी दिले की त्याला आपण असं का गॅजेटच असं सांगतंय मराठवाड्यातला मराठा जो कुणबी त्याच्यामुळे तिथं तडजोड नाही. तुम्ही काही मला आता काय सरकार असल्यावर तुम्हाला शेवटी समिती असतं, तुम्हाला नसतं बोलता येत. तुम्हाला जसं म्हणते तसं करतो तसं कर. ते जर सरकार म्हणलं तू आता 13 महिने झाला अभ्यास करतो बाबा, समिती घे इकडे अहवाल आम्हाला करा, ते का रात्रीच करते. आता नाही परवा दिवशी 29 जाती घातल्या, ते कसं घातल्या मग ऐकू तर कोणा जाऊ. आत्ता परवाच्या 21 तारखेला 29 जाती आरक्षणाला, नोंदी नाही, फांदी नाही, काय नाही काय नाही काय नाही, आमच्यात नोंदी आहेत. त्यामुळे आम्हालाच नुसतं बाबा शास्त्र सुद्धा पद्धतीने आमचीच पूजा करायची. आणि तुमची पूजा कशी बी नसते, घंटी वाजली तरी तुमची पूजा झाली. आमच्याला नाही लगेच तांदूळच पाहिजे, गुलालच पाहिजे, तुम्ही अगरबत्त्याच नाही आणल्या, तुमच्याला काही असं नाही नसतो. जमतं म्हणतात लगे वाजव फक्त घंटी, असं नाही. मग फिगर आहे तालुक्याचे किंवा जिल्हा नाही आहे तिकडचे. पूर्वी जे 5 जिल्हे होते हैदराबाद आणि आपल्याकडे नाही. गाव न्याय आहे ते गॅजेटेर, गाव न्याय तालुका न्याय जिल्हा न्याय. हो ते गॅजेटेर काय करतंय, जिल्हा न्याय आहे, गाव न्याय पण असेल ना त्याचा. नाही गावणी नाही मिळालं, जिल्हा निहाय आहे. म्हणजे हैदराबाद मधले जे 5 जिल्हे होते ते जिल्हा निहाय आहेत. मग त्या जिल्ह्यातल्या जिल्ह्यातली जी संख्या दाखवली 1,97,000, काय गाव न्याय कशी वाटायची, काय त्याची 87,000 दाखवली. ते गॅजेटेर मराठीच आहे, हे तर मान्य आहे तुम्हाला. ते गॅजेटेर मराठीसाठीच आहे, म्हणजे कुणबीसाठीच आहे. असणाऱ्या जिल्ह्यातला मराठा त्या काळचा आताची संख्या जोडायची. पूर्वीची तर 5,000 असेल आणि आताची 20,000 असेल. हा तर ती मराठीचीच वाढली, पोरं वाढली ती. बाहेरची कोण नाहीये तसं. नाही बाहेर तर काय आहे, हेच उलट बाहेर गेले तर हेच कदरून बाहेर गेले तर इकडचे यायला काय तिथं कोणतं सोनं पिकत सगळे दगड गोटे घेत मराठवाड्यात. उलट कदरून बाहेर गेले तिथं कोणी कोशिश करावं लागेल. त्याचे हे डॉक्युमेंट 7/12 झालं 13 महिने. मग लागू केल्याच्या नंतर तुम्ही ती प्रक्रिया सुरू करा. म्हणून आपण म्हटलं हे आपल्याला मान्य आहे, त्याच्यात तुम्ही जे म्हणता ते मान्य आहे. आता ते सिस्टममध्ये तुम्ही लागू केल्याच्या नंतर प्रोसिजर करा. 7/12 बघा, तुम्हाला बघा त्याच्याकडे 7/12 जमीन आहे का, आहे गृह चौकशी काय करणार तुम्ही, 7/12 जमीन आहे का, दुसरं काय करणार. कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचं म्हणलं मराठ्याजवळ जमीन आहे का, त्या काळामध्ये जमीन होती काय त्याला वावरत नव्हतं, दुसरं तिथं काम करत होता तरी महसुलासाठी त्याचं नाव घेत होती. काय करता, दुसरं तिथं मजुरी करत होता तो. मग व्यवसाय कायदा केला त्यावेळेस निजामाला, इंग्रजाला. त्यांनी काय करतो तो शेती करतो, कोणाची करतो ते यांची बटाईने केली, टाकला मग करासाठी ती होती. कर वसूल करण्यावर भर होता त्यांचा. पुढे चालून त्यांनी जमीन घेतली, मग काय तो कुणबी नाही का आता. काही गॅरंटी नाही. समजा आता ह्यो जे पण आता पोरग त्याचं जे झालं नाही पुढे चालू, मग काय जेचं पोरग म्हणायचं नाही का त्याला, म्हणायचं नाही का त्याला तो झालं नाही म्हणून. त्याचं काही शेती नव्हती करत होता ते, मग त्याचा अर्थ का मराठा नाही का किंवा तो काय कुणबी नाही का, जेचं पोरग काय जेच नाही का, जेचं सगळ्या इव्हेंच्युअलिटी आहे ना, हे आपल्याला कुठेतरी नियमात आणावं लागेल, नियमांमध्ये बसवा. खालच्या लोकांना काम करणार. बाकी जातात नियमाला करावं. आम्हाला नियम लागतो आता, बाकीच्या लागतच नाही. 29 जाती घातल्या आता बोलतो सर, आत्ता घातल्या तुम्हाला नाही बोलता येणार आणि आम्ही तुम्हाला नाराज नाहीत. आम्ही संधी समितीवर नाही खुश हो, त्यामुळे आम्ही तुमच्या नाराज नाही, तुम्हाला बोलत नाही. ते चाभरे सांगत तसं तुम्हाला करावं लागतं. काय केलं तुमचा बाकीचं अहवाल नाही फेवाल नाही तरी 29 जाती घातल्या राव. इतके मराठी येडेत का म्हणून मराठी मुंबईला आलेत. आणि शनिवार रविवारच्या आज जर झालं नाही तर एक बी मराठी लेकरू बाळासाहेब घरी राहणार नाही. फक्त शिंदे समिती निमंडळीने सांगतो, कारण 58 लाख नोंदी तुम्ही शोधल्यात म्हणून सांग. आमच्या आंदोलनाचे टप्पे झाले. शनिवारी रविवारी तुम्हाला महाराष्ट्राला मराठा घरी दिसणारच नाही. आणखीन 5-7 दिवस त्यांच्या हातात आहे. आणखीन वेळ गेलेली नाही. आज रविवारी, शनिवार असेल नाही तर शनिवार असेल, शनिवार रविवार असेल. तुम्हाला सांगतो शनिवारी रविवारी
एक बी मराठा तुम्हाला राहणार. आणखीनच 6-7 दिवस हातात येतील. आणखीन वेळ गेलेली नाही. तुमचा अहवाल घ्यावा त्यांनी गॅजेटियरचा आणि अंमलबजावणी करून टाका. त्याला आम्ही मराठवाड्यातला मराठा कुणबी खलास विषय. प्रमाणपत्र उद्यापासून वाटप सुरू. जास्त ग्रेव आहे. हैदराबाद गॅजेट हा बाकी ठिकाणी तर सुरू. भरपूर आपली गेली आहे. आणि सातारा संस्थांचं गॅजेटियर बी लागू करून टाका. आपण 37 लाख दाखवून दिली, आता नवीन 48,000 लाख तुम्हाला एक दोन गॅजेटियर लगेच पाहिजेत. तुम्हाला याला वेळ देतो आम्ही बॉम्बे गव्हर्नमेंटला समजा आणि अंश संस्थांच्याला. आणखी नाही तुम्हाला 15-20 दिवसाची वेळ देतो. पण याच्यात तर 1 मिनिटाची तडजोड नाही होणार. जे व्हायचं असेल ते काहीतरी थोडा कालावधी लागेल ना आम्हाला, थोडा तरी कालावधी. एक घंटा दिली, 13 महिने दिले. तुम्हाला नाही होत, तुम्हाला किती काय दिला असतं आम्ही. ते सरकारला शान होते, कारण त्यांनी 13 महिन्यापासून अभ्यास करून घेतला तुमचा. पण आम्हाला पक्क माहिती आहे तुम्ही किती नाकारा. शंभूराजे देसाई साहेबांनी आणलेले 13 महिने झाले गॅजेटियर. त्याला अभ्यास लागतात. माझ्या लेकरच वाटलं व्हायला हो. माझी इतर माहिती आहे. नाही तर मला काय घेऊन खायचंय का काय ते तुम्ही म्हणता वेळ द्या. आणखी तुम्ही काय 2 महिन्याचा काय वेळ मागायला. काय मला खायचं का काय ते पोरायचं लय द्यावर व्हायला हो. प्रोसेस करू आपण. आणि काय होतं मग आता तहसीलदार असो, प्रांत असो, त्याला कुठल्या पद्धतीने द्यायचे. आपल्याला त्यांनी दिलं नाही तर आपलं पण तक्रार. त्या संख्येनुसार मराठवाड्यातला मराठा कुणबी बस. त्याच्यात तडजोडच होणार. नसतं तर ठीक होतं. आहे राव 2 दिवस आपण पाहिलं म्हणलं मराठवाड्यात एक माणूस नाही. तुम्ही लाखात निघाला राव. काहीतरी सांगायचं वाटलं करायचं. त्याच साहेब नाही तडजोड. त्यात नाही. त्याची अंमलबजावणीच पाहिजे की उद्यापासून प्रमाणपत्र मराठवाड्यातल्या मराठ्याचे सुरू झाले जाईल. कशाचा आधार आहे तर गॅजेटियरचा आधार. आम्हाला खालच्या अधिकाऱ्यांना जरा बैठक घेऊन त्यांना सांगून त्यांना अंमलबजावणी केल्यावर रातभर सांगा. त्यास असं कर चल मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे, त्याच्या गावात मराठा आहे, हैदराबाद गॅजेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र द्यायला सुरुवात होऊ द्या. मस्त गावागावात कॅम्प लावा. एका जागेवर गर्दी होईल तर ठीक आहे. म्हणजे तुमचं आता म्हणणं आहे की ह्याच्यासाठी सरसकटसाठी किंवा जी काही मागासवर्ग आयोगाकडे जायचंय तर पहिल्या मागण्यासाठी 2 महिने तुम्ही द्यायला तयार आहात आणि ही ताबडतोब गॅजेटियर लगेच लागू करा लगेच. असं तुमचं म्हणणं आहे. लगेच. हा बाकीच्या 2 गोष्टी तुमच्या ज्या आहेत खटल्यांच्या संदर्भामध्ये खटल्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही होम डिपार्टमेंटला सांगितले की 1 महिन्याच्या सगळे खटले निकाली काढा. तर त्याच्यामध्ये मला वाटतं 50-60 खटले असे आहे की ज्याच्यामध्ये बॉडी ऑफेन्स आहे किंवा 5 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टी नुकसान आहे किंवा पोलिसांवर आहे. बाकीचं जवळजवळ 80-90-95% खटले निकाली निघून जातात. आता काय पोलिसावर हल्ला झालेला. 3 क्रायटेरिया ठरवले होते. आपण पोलीस हल्ल्याचं म्हणले ना, कुठला पोलीस हल्ला? हे 3 क्रायटेरिया ठरवले होते. त्याच्यामध्ये 5 लाखापेक्षा जास्त प्रॉपर्टी नुकसान झालं असेल, तिथे पोलिसांवर हल्ला झाला असेल किंवा ज्या ठिकाणी जाळपोळ आहे, काही कोणत्या व्यक्तीला काही मारहाण झाली असेल किंवा काय असेल, एवढं सोडून बाकी सगळे खटले मागे घ्यायला शासनाने मान्यता दिली. बरोबर. आता या समित्याकडनं कोर्टामध्ये अर्ज करणं, कोर्टाने ऑर्डर करून मागे घेणं, याला आपण 1 महिन्याचा वेळ देतोय. आपण त्यांना 1 महिन्यामध्ये ही कारवाई पूर्ण करा. आज मंत्रिमंडळ समिती जे म्हणले आम्ही 15 मिनिटात घेतो हे त्या टायमाला आंदोलन मागे घ्या. विड्रॉ करायला लागेल, कोर्टाला ऑर्डर पण करावं लागेल. विड्रॉ करायला मान्य, चार्जशीट विड्रॉ करायला दिवे न्यायविभाग खातं त्यांच्याकडे, त्यांना सगळं करता येतं. 15 मिनिटात म्हणले की आंदोलन घेऊन आंदोलन मागे म्हणलं नाही घेत. नाही नका चालू पाहिजे. आपण आता काय केलं सुरुवातीपासून तर आतापर्यंत तुम्हाला जेवढ्यातच वेळ आहे, बाकी त्याच्यात 1 मिनिटात वेळ नाही. हा काय म्हणणं आहे तुमचं? 1 मिनिट बी नाही. याच्यामध्ये कोर्टाने आदेश करावा लागतो. न्याय व विधी व न्याय विभाग यांच्याकडे येणे सांगितलं सगळं होतं. कोर्टात चार्जशीट दाखल झाले एवढा फक्त विषय नाही. ज्यांच्याकडे ते खातं आहे ते सगळं करून घेतो. ते ठरले नाही ती केस उकरून काढली विधी व न्याय विभागाने, त्या मंत्रालयाने नाही ती काही करू शकते. 15 मिनिट अहो त्या टायमात 15 मिनिटाच केले आमचे. तुम्ही आंदोलन मागे मला घेत नसतं ना. केसेस काढून लपून काय जाती वाटलं करू का? नाही घेतलं तर केसेस मागे नाही घेणार तुम्ही, पण आंदोलन थांबित नाही म्हणलं मी. पुढच्या पिढीचा आयुष्याचा प्रश्न आहे. मग माझ्याकडे राहते मला असतं केसी माग घ्या बाबा. मी केसीला नाही गेलो. पण हे कोर्टाला आपण सांगू शकत नाही ना ताबडतोब. मी दिवा न्याय विभाग सांगतो ना. नाही सांगू शकत. कोर्ट वेगळं आहे ना. बा. चालू नको, इकडे काय
सगळ्या कोर्टाने हे करावं. सगळं करते ती गृह मंत्रालय सगळं करते. याच्यामध्ये थोडा कालावधी, कारण कोर्टाची परवानगी लागेल ना, ते आपल्या हातामध्ये नाहीये. गृह मंत्रालय सगळं करून घेतं प्रोसिजर सोबत आहे ते. जे काय मदतची 10 लाख रुपयाची मदत जी होती 158 लोकांना दिलेली आपण 15,80,00,000ची 96 प्रकरणं सध्या चालू आहे. त्याच्यामुळे चालू आहे. हे मदत देण्याबद्दलची कार्यवाही चालू आहे. पैसे नाही का त्यांचं, नाही, आहे ना. मग त्याच्यामुळं त्यांच्या घरात कोण नाही राहिलं, लेकर एकदम बारीक बारीक. आता आपण काय सांगतो त्यांना की अहो, त्या बाईला कोणाकडे सासरा समजत आहे ना, लेख समजत आहे ना, शेतात कामाला जात आहे ना. 96 संपूट टाका आपण 1 महिन्यामध्ये त्यांना सांगितलं. कशामुळे 1 महिना पैसे नाही का त्यांचं, मग महिना कशामुळे? तुम्हाला 1 मिनिटं नाही मिळणार म्हणलं मी. तुम्हाला जे करायचं ते करा, आत्ता फोर्स पाठवायचं. 1 मिनिटं नाही मिळणार, तेवढे याच्यातच मिळणार. ते याच्यात बी नाही. मग ते याच्यात नाही. तुम्ही जर असे डोके खाणार असले ना या विषयात, हे सरकारचं काम आहे. तुम्हाला रोज पुढे घातलं जाईल. तुम्हाला कसं मग डोळ्यावर आणलं लागले? शिंदे समिती काय संबंध आहे? आता काय म्हणून मी बोलत नाही. मग तुमचा काय संबंध आहे? तुमचा संबंध आहे त्याच्यावर? तुमचा संबंध आहे त्याच्यावर? नाही ना, मग तुम्ही या विषयात बोलत ना. तुम्ही या विषयात बोलत, तुमचा काय संबंध आहे? अधिकार घेऊन याचं सुद्धा त्याच्यात खेळायला लागले ते निधी देण्यास सुद्धा पैसे नाही होते 1 महिना पाहिजे त्यांना. 50 कोटी रुपये वापरले त्यांनी. सरकारी मंत्री आला त्याच्या दौऱ्याला. हा विषय जो आहे मी आज मंत्रिमंडळाशी बोलून याच्यावरती ताबडतोब निर्णय घेऊन टाका. 50 कोटी रुपये निधी वापरले यांनी नुसतं सभा घ्यायला मंत्र्याचा केंद्रातले. आणि आम्हाला द्यायला महिना पाहिजे का तुम्हाला? 1 मिनिटं नाही ऐकत कोणत्या, याच्यात बी नाही. खोडून टाका, हे खोडून टाका. याच्यात बी नाही. आता बलिदान केले लोकांनी खेळायला लागले का तुम्ही आमच्या भावनेशी? ते खोडून टाका लगेच. हे बी नाही जमत, 1 मिनिटं बी नाही जमत. होऊ दे, काय व्हायचं तिथे सुद्धा 2 महिने नाही वेळ देत त्याला, नाही देत. नाही संपला विषय. तुम्ही बलिदान केल्या लोकांशी खेळता. आई ते कुकू दिला आमच्या. नाही 1 मिनिटं नाही मिळणार. तुम्हाला काय करायचं येऊन द्या फोर्स. आम्हाला बघायचा तुमचा फोर्स. जाऊ द्या. एक बाय कशी असती, तुला शेतात कामाला जाता येणार, सासरी समजता येणार नाही, लेकरं एवढी समजता येणार, तुला नोकरी द्यायला तर निधी पण देणार. आपण आता जे काही सांगितलंय मंत्रिमंडळाला सांगतो. अनुदान आणि जी काय आर्थिक मदत आहे आपल्या भावनांना पोहोचली. हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भामध्ये मंत्रिमंडळानं आपलं जे मत आहे ते मी सांगतो आणि निर्णय ताबडतोब घ्यावा. दोन्ही पण सातारा संस्थान पण हैदराबाद, सातारा आणि हैदराबाद, मुंबई आणि औंध नंतर आपण करू शकतो. आणि पहिलं जे सरसकट आहे त्यासाठी जी काही प्रक्रिया आहे त्यासाठी आम्हाला विनंती आहे सरकार काही कालावधी द्यावा. नाही ते कालावधीच नाही त्याला आता. सरसकटला थोडंसं ते आमच्या आर्थिक याच्यात खेळायला लागले भावनेस महिलाच्या मी बोलतो ते बघत चालताय ना. ते नोकऱ्या द्यायचं नाही, सगळ्यांना दिला राव. आधीच्या नोकऱ्या सगळ्या दिल्या. नोकऱ्या त्यांना बोलीच त्यांनीच केलेली, आम्ही नाही. बलिदान केलेल्या कुटुंबाला 10 लाख रुपये आणि 1 नोकरी देऊन टाक. तिथं कशाला भावना खेळायची? ज्याला नाही त्याला घरातून नोकरीला घेता, मार्काची खरेदी कमी करून तुमच्या वाढीचा पाहा नाही तिथे घेता. हे बोललेले शब्द बोलूया, बोलून घेऊया आणि मग आपला निरोप त्यांना आपण पाठवून देऊ त्यांच्याकडे किंवा त्यांच्या सहकारी शासनाचा निर्णय झालेला आहे सांगून सांगून टाकतो. आणि ते सरसकट म्हणणं आहे त्यांचं त्यावेळेस. सरसकट म्हणलेलं कारण आम्ही काय कोणावर हल्ला नाही केला. आम्हालाच हाणलेलं आहे. आम्ही शांत बसलो होतो असं आम्हाला जेवण आणलेलं. उलट आमचीच मागणी त्याचा त्यांना बडतर्फ करून त्यांना सजा झाली पाहिजे. त्यांच्या हाफमर्डरच्या केसेसला होत्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यावर. आमचं त्यावेळेस त्यांनी अर्ज घेतला नाही. त्यावेळेस ते म्हणजे कोणावरच होऊन देत नाही. लागू द्यावा मार आता एवढ्या वेळेस नक्की बाळेल तुमच्या लागलं की आमची लेख बाळेल असं सरकार म्हणजे नसतं. ते सगळे 50-60 जण वरिष्ठ अधिकारी येतो. कॉन्स्टेबल तर 100 असतो. सगळे बडतर्फ होत होते. त्याचे पुरावे गोळ्या घालताना त्यांना बडतर्फ करून उलट आमचीच तिथं मागणी. सरसकट आहे. 50 नाही 60 नाही. त्यांच्यात लोकांचा अपोज केले आमच्या ढकली का काय?
निवृत्त न्यायमूर्ती शिंदे जरांगेंच्या भेटीसाठी आलेले होते. GR काढल्याशिवाय आंदोलन